नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धांकरूर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मला माहीतच झालं असेल की CDCC बँकेची जी एक्झाम आहे म्हणजेच चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेची एक्झामची डेट आलेली आहे आणि ती आहे 21, 22, 23 डिसेंबर 2024ला. आता तुम्ही ते बघू शकता की आपल्या एका विद्यार्थ्याने सबस्क्रायबरने हे आय कार्डचा फोटो पाठवलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की त्याची एक्झाम सिटी पुणे दाखवत आहे. मला सांगा, CDCC जी बँक आहे ही चंद्रपूरची आहे आणि भरणारा विद्यार्थी चंद्रपूरचाच आहे. तरी देखील त्याला इतक्या दूर 800 किलोमीटर दूर पुण्याचं सेंटर दिलं आहे. असेच 2-3 जणांचे मला मेसेज आले की ते चंद्रपूर, नागपूर किंवा गडचिरोलीचे म्हणजेच आसपासचे आहे, ठीक आहे, आणि त्यांना सेंटर पुणे देण्यात आलेलं आहे. मला सांगा, बँक चंद्रपूरला आहे, ठीक आहे, राहणारे विद्यार्थी विदर्भाचे आहे, तर त्यांना पुण्याचं सेंटर का? त्यांना आसपासचं देऊ शकले असते किंवा नागपूर देऊ शकले असते. ठीक आहे, जर एखादा विद्यार्थी पुण्यात राहतो आहे तर त्याला पुण्यातलं सेंटर ठीक आहे, परंतु चंद्रपुरात किंवा नागपुरात, गडचिरोली, वर्धा अशा जिल्ह्याच्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एवढ्या दूरचं सेंटर देण्यात आलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे परीक्षा ही चंद्रपूर जिल्ह्यातल्या बँकेची आहे. मग जर परीक्षा चंद्रपूर जिल्ह्यातल्या बँकेची आहे, भरणारा व्यक्ती इथला आहे, तर सेंटर इतक्या दूर का? हे तर मित्रांनो, जर तुम्हालाही असे लांबचं सेंटर भेटलं असेल तर इथे मी व्हिडिओमध्ये बँकेची ईमेल ID देत आहे, कॉन्टॅक्ट नंबर देत आहे, तर आपण नक्कीच तिथं फोन करा, ईमेल करा, सर्वजण मिळून तो मेल करा. ज्यांचे सेंटर लांब मिळाले आहे आपण त्यांना रिक्वेस्ट करू शकतो किंवा मेसेज टाकू शकतो. जर मोठ्या प्रमाणात मेसेज गेले, कॉल गेले तर होऊ शकते की सेंटर चेंज केलं जाईल, कारण की हे अक्षरशः चुकीचं आहे. 800 किलोमीटर दूर जाऊन एक्झाम पोरं कसे देणार? देऊ शकतात, परंतु एवढ्या साऱ्या पोरांना तिकडलं सेंटर देणं हे काही योग्य नाही. कारण की जर IBPS TCS जर ह्या एक्झाम घेतात तर ते चंद्रपुरातल्या मुलांना चंद्रपूर, गडचिरोलीच्या मुलांना गडचिरोली, नागपूरच्या मुलांना नागपूरचं सेंटर देतात. तर मग ह्या घेणाऱ्या कंपनीनं असं का केलं आहे? हे चुकीचं आहे. त्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या आसपासचं सेंटर मिळायला पाहिजे. आणि असंही नाही की बँक पुण्याला किंवा मुंबईला आहे, बँक तर चंद्रपूरची आहे, चंद्रपूर जिल्ह्यातच आहे, भरणारा विद्यार्थी इथला आहे. मग तिकडलं सेंटर देऊन काय साध्य करायचं यांना? की विद्यार्थ्यांनी एक्झाम देऊ नये अशी यांची इच्छा आहे का? तर मित्रांनो, आपण सर्वांनी मिळून यावर प्रेशर टाकायला पाहिजे, कॉल मेसेज करायला पाहिजे. इथे स्क्रीनवर तुम्ही बँकेचा नंबर आणि ईमेल ID बघू शकता. आपण सर्वांनी तिथं फोन करा, मेसेज टाका. शक्य होईल त्या प्रकारे त्यांना कन्व्हिन्स करण्याचा, त्याचप्रमाणे रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न करा. जर खूप सारे मेसेज कॉल गेले तर होऊ शकते की जे सेंटर आहे ते चेंज करण्यात येईल आणि आपल्याला आपल्या जवळचं सेंटर भेटेल. तर आपल्याला कोणतं सेंटर भेटलं आहे ते कृपया कमेंट करा, म्हणजे मला पण माहीत होईल की कोणाला कुठलं सेंटर भेटलं आहे. आपण कुठल्या जिल्ह्यातले आहात आणि सेंटर कोणतं भेटलं आहे हे कृपया कमेंट करा.